नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांचं एक सोपा प्रश्न आहे, ते म्हणजे आमचे जून महिन्यापासून जे पैसे बंद झालेत ते पैसे अजून चालूच झाले नाहीत. आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यामध्ये पडताळणी दरम्यान सर्वात मोठा आकडा आला होता आणि ज्यामध्ये जवळपास 25,60,000 महिलांना त्या ठिकाणी अपात्र करण्यात आलं होतं किंवा त्यांचा योजनेचा लाभ थांबवण्यात आला होता. त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचे पैसे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू देखील झाले आहेत, परंतु बऱ्याचशा अशा महिला आहेत की ज्यांचे जून महिन्यापासूनचे पैसे जे बंद झाले ते परत कधी चालूच झाले नाहीत. मग त्यांनी आता केवायसी करून देखील त्यांचे योजनेचे पैसे आले नाहीत. म्हणून अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी मेसेज केला किंवा विचारलं, किंवा काहींचं मत होतं की आमच्या आईला पैसे येत नाहीयेत, काहींचं मत होतं आमच्या सासूचे पैसे बंद झालेत, काहींच्या मुलीचे पैसे बंद झाले. असे विविध लाडक्या बहिणींचे या ठिकाणी जून महिन्यापासून पैसे बंद झाले आहेत, काहींचे तर जानेवारी महिन्यापासून पैसे बंद झाले आहेत. अशा अनेक लाडक्या बहिणींचे विविध प्रश्न आहेत. आता यामध्ये तुम्हाला एक पर्याय आहे, तो पर्याय वापरून तुम्ही केवायसी जर स्मार्टली थोडंसं डोकं लावून केली तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू होतील. अनेक लाडक्या बहिणींना मागील हप्त्यामध्ये पैसे देखील आले. ज्यांचे जून महिन्यापासूनचे पैसे बंद झाले होते त्या लाडक्या बहिणींना मागील महिन्यापासून योजनेचे पैसे परत मिळायला सुरुवात झाली आहे. मग त्यांनी असं काय केलं की त्यांचे योजनेचे पैसे परत सुरू झाले आणि तुमचे देखील योजनेचे पैसे परत सुरू करायचे म्हटल्यानंतर तुम्हाला देखील हा पर्याय त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कोणता पर्याय करावा लागणार आहे तर चला व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचे पैसे बंद का झाले याचं सर्वात महत्वाचं कारण तुम्हाला त्या ठिकाणी शोधावं लागतं. आता जून महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता ते म्हणजे एका रेशनिंग कार्डवर 2 किंवा त्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी लाभ घेतला होता. लक्षात घ्या, तुमचा सगळं विषय या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. आता 2 किंवा त्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणीने लाभ घेतला म्हणजे काय झालं की समजा लक्षात घ्या, एक रेशनिंग कार्ड आहे आणि या रेशनिंग कार्डवर 3 महिला आहेत आणि 3 महिलांपैकी तिघही महिलांनी योजनेचा लाभ घेतला. म्हणजेच की लक्षात घ्या की ही एक सासू आहे आणि त्या सासूला एक सून आहे आणि सुनेला त्या ठिकाणी एक मुलगी आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तुमचे पूर्ण डाऊट सर्व या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. आणि मुलगी आहे. आता मुलगी काय आहे तर मुलगी अविवाहित आहे. आणि मुलीचं वय 21 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे मुलगी 23 वर्षाची आहे, असं एक समजून घ्या. आता यामध्ये लक्षात घ्या, आता हे एक कुटुंब आहे. आता या कुटुंबामध्ये या तिघी लाडक्या बहिणींनी जून महिन्यापर्यंत पैशांचा लाभ घेतला. सासूनेही पैसे घेतले, सुनेनेही पैसे घेतले, मुलीनेही पैसे घेतले. आता लाडकी बहीण योजनेच्या GR नुसार किंवा नियमानुसार काय ठरतं तर लक्षात घ्या, एका कुटुंबामध्ये या 2 विवाहित पैकी केवळ एकच पात्र ठरणार होती आणि जी मुलगी आहे ती पात्र होती. तिचा काय विषय नाही, कारण ती अविवाहित आहे आणि तिचं वय 21 वर्षापेक्षा जास्त आहे. पण या तिघींनीही लाभ घेतल्यामुळे सरकारला, ज्यावेळी सरकारने डेटा चेक केला त्या डेटामध्ये सरकारला दिसलं की या तिघींनीही योजनेचा लाभ घेतला आहे. आणि मग सरकारने काय केलं तर सरकारने वेगळं काही न करता या तिघींचेही पैसे थांबवले. तिघींच्याही योजनेचे पैसे डायरेक्ट बंद करून टाकले. एकीलाही योजनेचे पैसे येत नाहीत. अशी अनेक कुटुंब आहेत की ज्यामध्ये योजनेचे पैसे डायरेक्ट सरकारने बंदच करून टाकले जून महिन्यापासून. मग आता यामधील लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, यामधील आता या सासूला, आता लक्षात घ्या, या सुनेला आणि या मुलीला योजनेचे पैसे परत सुरू झाले आहेत. तुम्ही म्हणाल हे कसं झालं तर लक्षात घ्या, आता लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांनी या सासूची केवायसी केलीच नाही. म्हणजेच की लक्षात घ्या, जी सासू होती तिची केवायसी त्या ठिकाणी केली नाही. सुनेने आणि मुलीने केवायसी त्या ठिकाणी केली आणि त्यांना मागील महिन्यापासून पैसे यायला सुरुवात झाली. हेच तुम्हाला देखील करायचं आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांचे पैसे बंद झाले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी जे पात्र आहेत त्यांचीच केवायसी करायची आहे. दोघी विवाहित असल्यास केवायसी करू नका, अन्यथा योजनेचे पैसे त्या ठिकाणी तुमचे कायमस्वरूपीचे बंद होतील. लक्षात घ्या, या महत्वाच्या बाबी आहेत त्या तुम्ही आधी डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या. कायमस्वरूपी पैसे जर बंद करायचे नसतील तर 2 विवाहित असल्यास दोघींची केवायसी अजिबात करू नका. एकीलाही योजनेचे पैसे येणार नाहीत. साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या आसपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्रता यादी जेव्हा प्रकाशित होणार आहे तेव्हा अनेक मोठमोठे धक्के बसणार आहेत. अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी डायरेक्ट अपात्र केले जाणार आहेत. त्यांना योजनेचे पुढचे पैसे कधीच मिळणार नाहीत. म्हणून तुमचे जून महिन्यापासूनचे पैसे बंद झाले असल्यास तुम्ही केवायसी करताना या 2-3 बाबींची 100% काळजी घ्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल तरच तुमची केवायसी करायला जा, अन्यथा केवायसी करूनही काही फायदा होणार नाही. कारण सरकार सर्व डेटा मागवणार आहे. यामध्ये IT डिपार्टमेंट कडून डेटा घेतला जाणार आहे, परिवहन विभागाकडून डेटा घेतला जाणार आहे,
त्यासोबतच तुमच्या कुटुंबामध्ये नक्की किती लाडक्या बहिणी पात्र आहे यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्डचा डेटा घेतला जाणार आहे. असे सर्व डेटा गोळा करून मगच सरकार त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतिम यादी तयार करणार आहे. म्हणूनच लक्षात घ्या, तुमचे पैसे बंद झाले असतील तर तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र आहेत का हे आधी तपासा. अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुमच्या कुटुंबामध्ये एकाची ई-केवायसी तुम्ही करून घ्या. एक विवाहित एक अविवाहित हे सांगितल्याप्रमाणे जर असेल तर तुम्ही बिंदास दोघींची ई-केवायसी करा. दोघींचेही पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील. बंद झालेले पैसे देखील त्या ठिकाणी चालू होतील. जेव्हा ई-केवायसीच्या याद्यांची सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर हे पैसे तुम्हाला नक्कीच सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे या बाबींची तुम्ही काळजी घेऊन जर व्यवस्थित पद्धतीने तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे सुरू होतील. अन्यथा तुम्हाला कायमस्वरूपी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती आतापर्यंत हप्ते मिळाले आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला आणि आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमचे प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराज.